उद्या गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योग. ज्या दिवशी गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग येतो त्या योगाला आपण गुरुपुष्य अमृत योग म्हणतो. तर वर्षातून 3 ते 4 वेळेसच गुरुपुष्य अमृत योग येत असतं. आपल्या जीवनात सोनं करणारा हा दिवस आहे. आपल्याला काही नवीन सुरुवात करायची असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, गुंतवणूक करायचा असेल, नवीन वाहन खरेदी करायचा असेल, सोना खरेदी करायचा असेल, नवीन व्यापार सुरू करायचा असेल, तर त्याच्यासाठी हा 2024मधला हा शेवटचा दिवस गुरुपुष्य अमृत योग. तर ह्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या वस्तू खरेदी पण करायची आहेत आणि काही नवीन सुरुवात करायचं असलं तरी पण अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. आणि त्याचबरोबर उद्या गुरुवार पण आहे. त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला काही धनप्राप्तीसाठी सेवा करायची असतात. तर गुरुपुष्य अमृत योग हे प्रत्येक ग्रहाचा राजा आहे, प्रत्येक नक्षत्रातलं हा राजा आहे. जसं लक्ष्मीपूजनाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व ह्या गुरुपुष्य अमृत योगाला आहे. ह्या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा उपाय केल्यावर आपल्याला जे इतर दिवशीपेक्षा जास्त पटीने फळ प्राप्त होते. म्हणून ह्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगावर आपण आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी काही सेवा उपाय करायचे आहेत. माझ्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे. खाली स्वामी समर्थ फोटो आहे, त्याला क्लिक करा आणि माझ्या चॅनलवरती जाता स्वामी परिवार, त्याच्यामध्ये व्हिडिओ ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी 24 दिवसाची 12 फुलवातीची सेवा कशी करावी ते माहिती आहे. तर उद्यापासून ते सेवा तुम्ही बघून करू शकता. त्याचबरोबर आपल्याला गुरुपुष्य अमृत योग पण आहे आणि गुरुवार पण आहे. तर आपल्या स्वामींची पण सेवा आपल्याकडनं करायची आहे. स्वामी महाराजांची उद्या आवर्जून ही सेवा करा. आपल्याकडं मूर्ती असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल तर तामणामध्ये महाराजांची मूर्ती घ्या, त्याच्यावरती श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणून अभिषेक करा. मग तुम्हाला श्रीसूक्त पुरुषसूक्त येत नसेल तर ओम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करून अभिषेक करा. मग मूर्तीला स्वच्छ पुसून घ्या, अत्तर लावा आणि जागच्या जागी स्थापना करा. त्याच्यानंतर महाराजांना अष्टगंध, हळदी कुंकू, फुलं, वस्त्र, माळ अर्पण करा आणि महाराजांना धूप दीप नैवेद्य अर्पण करा. त्याचबरोबर आरती करा. मग आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची 11 माळी जप आणि 3 अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचे, त्याचबरोबर 11 वेळेस तारक मंत्र ही सेवा आवर्जून उद्या करा. स्वामींना सांगा तुमचे दुःख, जीवनातले संकटे सगळे दूर होऊ द्या. त्याचबरोबर आपण घरामध्ये कधीही धनाची कमी पडू नये. आपल्या घरामध्ये अखंड धन राहावं, आपल्या घरामध्ये अखंड धन प्राप्ती व्हावं आणि धन जे येतं ते टिकून राहावं म्हणून महाराजांना विनंती करा. आणि गुरुपुष्य अमृत योग आहे आणि गुरुवार आहे, असे दोन्ही योग जुळून आलेले आहेत. तर त्या योगावर जर आपण काही सेवा केल्याने महाराज आपलं कोणतेही दुःख माघारी ठेवत नाहीत. म्हणून आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी लक्ष्मी माते प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. तर आपल्याला महालक्ष्मीचं मंत्र, गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्याचबरोबर श्रीसूक्त, पुरुषसूक्त, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश्वर स्तोत्र, गीतेचा 15वा अध्याय आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचं एक माळ जप. त्याचबरोबर कुबेर मंत्र, ओम वैश्वनाय स्वाहा, ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं इत्तेश्वराय नमः हे आपल्याला 11 वेळेस म्हणा किंवा एक माळ केलं तर अतिउत्तम. हे सगळे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत. ह्या सेवा आवर्जून आपल्याला गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी करायचे आहेत.
हे गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृता योग आहे. म्हणून आपण आपल्या घरामध्ये धनाची कधी कमी पडू नये म्हणून आपल्याला गुरुपुष्यामृत वगैरे ही सेवा करून माता लक्ष्मीला धने आणि गुळाचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. त्याचबरोबर उद्या गुरुवार आहे. तुळशी मातेला आपल्याला खूप कर्जबाजारी झालं असेल, आपलं कर्जमुक्त होण्यासाठी तुळशी मातेला उद्या आपल्याला 1 चमच 2 चमच दूध आपल्याला तुळशीच्या बुडाला अर्पण करायचं आहे आणि तुळशीला प्रार्थना करायची आहे. हे तुळशी माता, माझ्या जीवनातलं कर्ज मला खूप ओझं झालेलं आहे, थोडंसं तू माझं भार घे. हे तुळशी श्री सखी पापदायिनी पुण्य दे नमस्तुते नारदनुते नमो नारायण प्रिये ह्या मंत्राचा जप करून तुळशीला जल अर्पण करून तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि तुळशी मातेची विनंती करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेला पूजा उद्या पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर ललिता सहस्त्रनाम म्हणून कुंकुम मार्जन करायचं आहे. धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची ही सेवा आहे. ललिता सहस्त्रनाम म्हणून श्रीयंत्रावर कुंकुम मार्जन करून ते कुंकू आपल्या प्रत्येकाने रोज कपड्याला लावायचं आहे. किंवा तुम्ही ललिता सहस्त्रनाम येत नसेल तर ओम महालक्ष्मी जितमे विष्णू पत्नी धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या मंत्रानं श्रीसूक्त नवार्णव मंत्र ह्या मंत्र म्हणून आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे. त्या अत्यंत महत्त्वाचं उद्या गुरुपुष्यामृत योगाचा दिवस आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्रावर आवर्जून ही सेवा करा. त्याचबरोबर मुख्य दरवाजासमोर संध्याकाळी एक आवर्जून दिवा लावा.